नमस्कार मंडळी, आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आहे अमावस्या आणि अमावस्या असेल ना तेव्हा आमच्या घरी ताईबाईला नारळ द्यावा लागतो. एक ताईबाईला आणि एक गाडीला, सगळ्या गाड्यांच्यामध्ये आपला एक नारळ वाढवायचा आणि एक ताईबाईला द्यायचा. तर मैत्रिणींनो, हे नारळाची शेंडी काढतील मशीन पहा. तर हे मशीन अशा पद्धतीचं आहे. तर हे आमच्या मामाने, आमच्या लोहारांचे मामा आहेत ना, त्यांच्याकडून बनवून घेतले. तर हा चाचींचा आमच्या पलीकडच्या मुलगा आहे. तर हे आम्हाला धीर लागतात, भैया म्हणतो आम्ही यांना. तर यांच्याकडून नारळ वाढवून घेतला. हे पण नव्हतेत घरात आणि भाऊ पण नव्हतेत. सकाळी कोणीच नसतं आमच्यात पुरुष मंडळी, म्हणून बाहेर असं कोणाकडनं तरी करून घ्यावं लागतं. तर आम्ही जो नैवेद्य दाखवतो ना दही भाताचा, तो नैवेद्य आम्हाला दही भात तो असा पाठीमागे अंगणात परसात टाकायचा असतो सगळीकडे आणि पाणी शिंपडायचं. म्हणजे त्याने काय होतं, थंडोसा राहतो म्हणतात घरामध्ये, अंगणामध्ये. आता तुम्ही म्हणाल थंडोसा म्हणजे काय, तर थंडोसा म्हणजे शांतता. घरातली कामावरून थोडंसं तांदूळ नीट करून ठेवलं. मंडळी, आम्ही आलेलो आहे काय भुईमुंगात भांगलायला. लक्षात नाही काय म्हणायला पाहिजे, काय कळलं झालंय. भुईमुंगात भांगलायला. म्हणजे ही भांगलर आमची दुसऱ्यांदा या. पहिल्यांदा बायकांनीच केली, कारण आमची घरात आई नव्हते, त्यामुळे घरातली कामं असल्यामुळे आम्ही काही शेतात त्यावेळी आलो नव्हतो. भुईमुंग पण मोठा झालाय, तुम्ही पाहू शकता. आणि दुपार चालू आहे. खरं तर सकाळी आले नाही, सकाळी पाऊस होता. हाय करान भरपूर आहे. पाणी आहे खाली, त्यामुळे भांगला येणार नाही. ते वाकूनच काढाय सगळं. चालू करा. अगं सुरुवात घाणीत ना. तोंड बांधायला सोडले म्हटल्यावर आता काय. इथं तर कमी आहे, पुढे जास्त आहे रान. असंच काढायचं नुसतं. आत्ता आला नाही सा तोवर बसला सा. हा, पाऊस आलाय, काय करायचं मग? पावसात भिजू काय? आम्ही काय पाऊस कोट बीट घालून आलेला नाही. असं झालंय, पाऊस उघडलेला म्हणून आलेलो. मग आता पाऊस आला म्हणून थांबलो 5 मिनिटं. आता पाऊस उघडला की जायचं बाहेर. अंगावर कागद घेऊन यायचो. अहो, कागद घेऊन भांगला आवरत नाही. बराबरा येत नाही भांगल्याला कागद घेतल्या अंगावर. गेला पाऊस. तेवढा गेला. पळा पळा पळा. आणि सपलं बाई बघा सगळं. आज स्पेशल काय ताई? पनीरची भाजी. असं काय करूया? पनीरची भाजी. पनीरची भाजी करूया व्हय? आता 2 दिवस झालं श्रावण पडायचं आहे म्हणून मटण खातायचं. आज माझ्या आवडते. 2 दिवस आम्ही मटण खाल्ले, मग नॉनव्हेज खाल्ले म्हणल्यावर तुला शाकाहारी पाहिजे नाही. होय, आज व्हेज. अगं रोज आता श्रावण महिन्यात रोज व्हेज असणार आहे की. तरी पण आज माझ्या आवडते. अगं पनीर विकतचं बाहेरचं चांगलं नसतंय. मग कुठलं तयार करूया? घरातल्या दुधाचं. तयार करून करायचं का मग 4 दिवसांनी करायला पाहिजे. नको, मला आजच पाहिजे. आजच पाहिजे. आजच. शेवंतीची झाडं बघा कशी झाली ती. हे आता मोठे होतील काही. हे बघा झाड आता या भुईमुगातनं दिसताना झाले. हे बघा कसं झाले. ते खराबच होणार आता. खराब होणार आहे, वाढणार नाही आता व्यवस्थित. त्याला सुरुवातीला लावायला पाहिजे होतं आपण. म्हणजे कवा ज्यावेळी भुईमुगाचे दाणं टोकणलं का नाही, त्यावेळेला अशी शेवंती लावायला पाहिजे होती. म्हणजे आतापर्यंत मोठी झाली. म्हणजे भुईमुगाच्या अगोदर ती जरा मोठी आली असती. आता ती भुईमुग झालाय मोठा, शेवंती आहे लहान, त्यामुळे ती काय येईल असं काय वाटत नाही मला. भुईमुगाला पण हलवून चालणार नाही. भुईमुगाला पण जास्त आता हलवून चालत नाही. मुळ्या खवायला आल्या शेंगाच्या. फुलं आल्यात भुईमुगाला. आता त्याच्या मुळ्या खवत्यात जमिनीत आणि त्याला मग शेंग लागते. शेपू काढा निघेल थोडी. हे बघा फुलं अशी आल्यात मस्त. आता हे आता ह्याच्या मुळ्या आहेत, ह्या जमिनीत जावत्यात. ह्या मुळ्या ज्या आल्यात ना फुलाला, त्या जमिनीत रवत्यात आणि त्याला मग शेंगा लागतात. हे अशा हे जमिनीत हेच जाते ना जमिनीत. हे असं जमिनीत जाते, रोवतंय आणि मग त्याला शेंगा लागतात. शेपू बघा उपडा लागलं जरा. ती सुद्धा भुईमुगात आता दडली आहे सगळी. जरा काढूया काय भाजीला. उद्याच्या भाजीला अशी मोठी मोठी बघून काढायला पाहिजे. आता बास करूया बाई. आवाज नाही.
ओ तुम्ही कशात रान टाकायलायसा? हाय थोडसच हातात मावला असते की. एका झाडावर चढलास आणि उतरलास होय खाली. वारा आमचा भाऊ मात्र कोणतंही काम करायला उत्सुक असतात हा. आणि आम्हाला पण उत्सुकता आणतात. होय. आणि शेवटला काम करायचं आणि बुक्का पडलाय हा शब्द मात्र फेमस आहे हा भाऊंचा. बुक्का पडला कामाला. ओ या की लवकर जाऊया घरला, घरातली कामं पण आवरायची आहेत. जाऊया बाई 6 वाजले. जेवण कधी करायचं? आता करायचं जाऊन. चला काय तर लागते मग. दोघीसनी एका तासात जेवण होते. चला चला तर मग आता घरी जाऊया. आमच्या गाडीवर बसून. मैत्रिणींनो, भांगलून काही संपलं नाही. दुसऱ्या दिवशी पण आम्हाला जावं लागलं. एक 5-6 सऱ्या फक्त झाल्या आणि संध्याकाळी 6 वाजता आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर पहा, स्वयंपाकाला आम्ही तिघीही लागलो. आत्तीबाई बसल्या आमच्या भाकरी करायला आणि आम्ही दोघींनी भाजी आमटी वगैरे सगळं बाकीचं आवरलं. संध्याकाळच्या वेळेला जर आम्ही शेताकडे वगैरे गेलो किंवा हॉलवरती काय काम असलं तर गेलो तर आमच्या आत्ती घरातलं जेवण वगैरे अर्धं तरी जेवण आवरतात. त्यामुळे आम्हाला थोडीफार त्यांची मदत होते. थोडीफार का जास्तीच मदत होते म्हणा नका का, कारण म्हशींचं वगैरे सुद्धा संध्याकाळचं ते आवरतात आम्ही नसल्यावर. आणि संध्याकाळचं आम्हाला एक एक्स्ट्राचं कामसुद्धा रोज असतं. पहा, हे पार्सल वगैरे भरायचे. फुलांची पार्सली आमच्या कोकणात जातात ना, त्या सकाळचे भरतात फाट्यावरती जाऊन. तिथे एक आमची रूम आहे फाट्यावरती, तिथे भरतात सकाळी. आम्ही काही तिकडे जात नाही मग, आणि भाऊ आणि दोघंच जातात. आणि जर संध्याकाळची पार्सल भरायची असेल ना, तर इथे आमच्या बंगल्यात गाळे आहेत. त्या गाळ्यामध्ये एक आम्ही फुलं वगैरे सगळी ठेवलेली असतात. तिथे आम्ही ती पार्सल तयार करतो आणि मग हे आमचे फाट्यावरती द्यायला जातात. सकाळची गाडी पार्सल नेणारी म्हणजे फुलं वगैरे नेणारी सकाळची गाडी आमची ठरलेली आहे, म्हणजे यांच्या खास मित्राची आहे. आणि संध्याकाळची पार्सल जर टाकायची असेल ना, तर गाडीचा खूप प्रॉब्लेम होतो. संध्याकाळी गाडी मिळतच नाही. एक एकदा कोल्हापूरमध्ये नेऊन टाकावी लागते, एक एकदा मिळते, फाट्यावरून नेतात. तर त्यांना एका बॅगेला 100 रुपये द्यावे लागतात. एक बॅग जर असेल तर, 2 असेल तर 200, 3 असेल तर 300 असे ते पैसे घेतात आणि ती बॅग घेऊन जातात. आणि मग त्यांचा नंबर आम्ही पुढे जे माल घेणार आहेत त्यांना नंबर पाठवायचा आणि मग ते कनेक्ट करतात तिथे. संध्याकाळची पार्सली पण भरपूर असतात, पण आज पहिलाच दिवस आहे श्रावण महिन्याचा, त्यामुळे थोडीशी पार्सल आहे. यांच्या लक्षात नव्हतं आज पार्सल भरपूर असणार आणि फुलं शेतकऱ्यांकडून मागवायची आज लक्षात नाही यांच्या, त्यामुळे आज फुलं थोडीशीच होती. तेवढीच आम्ही थोडी सगळ्यांना म्हणजे थोड्या जणांना पाहिजे होती ना, त्यांना जास्त पाहिजे होती पण थोडी दिलीत. तर सगळ्या प्रकारची फुलं वगैरे त्यांना द्यावी लागतात. ही आता जी पेंडी घातली ना, ती कामिनी आहे, बुकेमध्ये वगैरे वापरतात. तर आमची तुम्हाला माहिती आहे, पहा जुने व्हिडिओ आहेत आमचे. हॉलवरती फार्म हाऊस जवळ आमची कामिनीची शेतीसुद्धा होती, पण आता ती आम्ही नाही आहे, तिथं हॉल बांधल्यामुळे ती आता काढली आहे. भगवा पिवळा झेंडू, गुलाब, गजरा, निशिगंध, पासली, कामिनी, चमेली, काकडा, असं बरेच प्रकार आहेत फुलांचे. एवढ्या सगळ्या प्रकारची फुलं कोकणात द्यावी लागतात. म्हणजे जेवढी मार्केटमध्ये अवेलेबल फुलं असतात ना, तेवढ्या सगळ्या प्रकारची फुलं कोकणात मागतात ती आणि त्यांना ती द्यावी लागतात. हे सकाळी 6, 6:15 वाजता मार्केटला जातात. मार्केटमधून सगळी फुलांची जेवढी मागणी आहे ना, तेवढ्या सगळ्या फुलांची खरेदी करून येतात आणि सकाळीच पार्सल फुल गाडी भरून जाते. आणि जर कुणाला एक्स्ट्रा जर फुलं लागत असतील संध्याकाळी ना, तर ती संध्याकाळी पार्सल जाते.